हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचा थर्ड लेसन आहे वैदिक सिव्हिलायझेशन. ह्याचा हा थर्ड पार्ट आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपण 4.1 मध्ये सगळे जे वेद आहेत ते बघितले. 4.2 मध्ये आपण तिथले जीवन कसं होतं ते बघितलं. तसंच 4.2 मध्ये 3 मध्ये शेती, पशुपालन आणि आर्थिक सामाजिक जीवन बघितलं. आता 4.4 मध्ये आपण पाहणार आहोत रिलिजियस आयडिया म्हणजे धर्मसंकल्पना, आणि 4.5 पण आपण ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. इन द रिलिजियस आयडिया ऑफ अ वैदिक पिरियड, force of nature such as the sun, wind, rain, lightning, storm, river were given the form of deities. Vedic composition trained them to become a life-giving forces. The Vedic people put offering into yajna fire to please them. These offering were called, बघा म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हवी. हवी दीज कॉल्ड हवी. म्हणजे बघा वेदकालामध्ये धर्मसंकल्पनेमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या या निसर्गातील शक्तींना देवता रूप मानलेलं आहे. म्हणजे सूर्याला सुद्धा देवता मानलेला आहे, वाऱ्याला सुद्धा देवता मानलेला आहे, विजेला सुद्धा देवता मानलेला आहे, नदीला सुद्धा देवता मानलेला आहे. त्यांना कारण ते शक्तीची रूप आहेत, त्यांना देवता स्वरूप म्हटलेलं आहे. आणि या जीवनदायी ठराव्यात म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून प्रार्थना केल्या जायच्या, आणि त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्यांना हवी असे म्हणत. म्हणजे बघा आता ह्यांच्यामुळे काय, नदीला पूर येऊ नये, नदीचा पूर आला तर काय होईल, जीवन विस्कळीत होईल. म्हणून असे जे ह्या शक्ती आहेत, जसे की वादळ येऊ नये, इथे म्हटले बघा रेन खूप जोरात येऊ नये, त्याच्यामुळे या सनची हीट खूप वाढू नये. म्हणजे ह्या शक्ती आहेत, ह्या शक्तींना नेहमी प्रसन्न ठेवलं पाहिजे हे त्यावेळेच्या लोकांना माहिती होतं. पण हे आपल्याला माहित नाहीये. आपण काय करतो की आता हे एवढं एअर पोल्युशन केलंय, आपण एवढं वॉटर पोल्युशन करून ठेवलंय, किंवा एवढे ड्रेनेज सिस्टीमचे प्रॉब्लेम आहेत की जरासा पाऊस पडला की आपल्याकडे हा मोठा पूर येतो. पण हे त्यावेळेच्या लोकांना माहिती होतं की आपण ह्या ज्या शक्ती आहेत यांना नेहमी खुश ठेवलं पाहिजे. त्यासाठी ते काय करायचे, वेद करायचे, यज्ञ करायचे. ह्या यज्ञामध्ये ते त्या शक्तींना काही वस्तू अर्पण करायचे यज्ञामध्ये, त्यांना हवी असं म्हटलं जायचं. बघा हवीत अर्पण करण्याचा विधी यज्ञामध्ये म्हणजे अग्नीमध्ये हवी म्हणजे काय की एखादी वस्तू, हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप अगदी साधे होते. बघा Initially, the yajna rites were simple. Later on, the rules of yajna become harder and harder. The importance of it went on increasing. म्हणजे पुढे ते खूप कठीण होत गेले आणि यज्ञविधी पार पडणाऱ्या पुरोहित जे यज्ञविधी पार पडायचे त्यांचे महत्त्व खूप वाढलेले आहे. People in the Vedic period has do about how the natural phenomena occur. Summer is followed by the rainy season and rainy season by winter. This is a regular cycle in nature. The cycle in nature and life cycle that moved with it were termed by the Vedic people as Rita. म्हणजे बघा वैदिक लोकांना सृष्टी व्यवहारात कसे चालते, सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचं त्यांना चांगलं ज्ञान होतं. त्यांनी विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, आणि हे नियमित सृष्टीचक्र आहे. हे सृष्टीचक्र त्याच्या गतीनेच फिरणार. तसंच जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋतू, बघा ऋतू हे नाव दिलेलं आहे. जे सृष्टीचं हे चक्र आपण म्हणतो 3 ऋतू, हे वेदकालीन नाव आहे. तसंच जीवनचक्राला सुद्धा त्यांनी ऋतू हे नाव दिलेलं आहे. म्हणजे सृष्टी चक्राच्या भोवती आपलं जीवनचक्र फिरतं, यालाच ऋतू असे नाव दिलेले आहे. प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचा एक भाग आहे. द सायकल इन नेचर अँड अ लाईफ सायकल दॅट मूव्ड विथ इट वेअर टर्म बाय वैदिक people is Ritu. The life of all living being is a part of a cycle in nature. Disturbance in a cycle of nature leads to
डिस्टर्बन्स इन द सायकल ऑफ नेचर लीड्स टू क्लायमॅटिक्स, म्हणजे विपत्ती येऊ शकते. एव्हरीवन शुड बी केअरफुल नॉट टू लेट इट हॅपन. पहा म्हणजे काय केलं जायचं त्यावेळेला की सृष्टीमध्ये बिघाड आल्यावरती संकट येतात. कोणत्याही प्रकारचा सृष्टीत बिघाड झाला की संकट येतं, ते यायला नको म्हणून काळजी घ्यायला हवी हे त्यावेळच्या लोकांना माहिती होतं. आणि त्यामुळे कोणतेही सृष्टीचे नियम मोडू नयेत तसं वागणं म्हणजे धर्माप्रमाणे वागणं होणार नाही. सृष्टीचे नियम मोडायचे नाहीत, असं न मोडता सृष्टीचे नियम न मोडता वागणं म्हणजे धर्माप्रमाणे वागणं असं समजलं जायचं. आणि सृष्टीचे नियम मोडून वागणं म्हणजे धर्माच्या विरुद्ध वागणं असं म्हटलं जायचं. पुढे बघा, पुढे आपल्याला पॉलिटिकल सिस्टीम म्हणजे शासन व्यवस्था त्यावेळची कशी होती ते बघायचं आहे. इन वैदिक पिरियड ईच विलेज हॅज अ हेड नोन ॲज, त्यावेळेला नोन ॲज ग्रामीण, त्यावेळेला ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असायचा, त्याला ग्रामीण म्हटलं जायचं. अ ग्रुप ऑफ विलेज फ्रॉम अ विश हुज हेड वेअर कॉल्ड विशपती. विशपती म्हणजे बघा, एका ग्रामवसाहतीचा प्रमुख ग्रामणी, अनेक ग्रामवसाहतींचा प्रमुख विश, अनेक समूह म्हणजे विश आणि त्यांचा प्रमुख म्हणजे विशपती. म्हणजे बघा, एक ग्राम वसाहत आहे आणि अशा अनेक ग्राम, आता कसं तालुका मिळून जिल्हा तसं ग्राम वसाहत मिळून विश, अनेक ग्राम वसाहत मिळून विश आणि त्याचा मेड हा विशपती. तसंच अनेक विश मिळून काय व्हायचं बघा, म्हणजे छोट्या वस्त्यांचा मिळून झाला विश आणि त्याचा विशपती. तर सेव्हरल विश फॉर्म अ जन, अनेक विश एकत्र आल्यावरती काय व्हायचं, जन. आणि अनेक वस्ती आल्यावरती जन सेटल इन टू स्पेसिफिक रिजन इट्स कम टू बी नोन ॲज जनपद. म्हणजे बघा, पुढे जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तर त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले जायचे आणि जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटलं जायचं. जनच्या प्रमुखाला काय, द हेड ऑफ अ जन वॉज नोन ॲज नृप और राजा. The main duties of a king were to protect the people, collect taxes and run the administration effectively. मग ह्या सगळ्याचा महत्त्वाचा घटक म्हणजे मेन नृप म्हणजे राजा आणि मग तो प्रजेचे रक्षण करायचा, प्रजेकडून कर गोळा करायचा. तसंच इन ऑर्डर टू रन द ॲडमिनिस्ट्रेशन स्मूथली द किंग अपॉइंट व्हेरियस ऑफिसर्स, द पुरोहित and the senapati of the army were offered of special importance. The officers who collected the taxes bhagdud. Bhag means share. The person who collected the king's share, the produce of a jana was called bhagdud. There were 4 institutions who guide the king. बघा, सभा, समिती, बघा सभा, समिती असे 4 भाग तुम्हाला सांगितले. विद्य आणि जन म्हणजे बघा, राज्यकारभार उत्तम रीतीने चालण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले आहेत. पुरोहित आणि सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसूल करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना भागदूत म्हणायचे. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूत म्हणजे बघा तो भागदूत. तसंच राज्याला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विद्य आणि जन अशा 4 संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होते. सभा आणि विद्य या संस्थांच्या कारभारात स्त्रियांचा सुद्धा समावेश होता आणि राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा असे म्हणायचे. बघा, later the Vedic thought, Smriti and Purans were composed. After a period of a time, the religious stream based on the Vedas, Smritis, Purans and local tradition can be known as Hinduism. म्हणजे बघा, नंतर काय केलं, पुढे स्मृती आणि पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले आणि वेद, स्मृती, पुराण, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारित धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखू लागला. म्हणजे बघा,
धर्म, स्मृती, पुराण तसेच वाङ्मय या सगळ्यांचं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. अलॉंग विथ द वैदिक स्ट्रीम देअर वेअर अदर रिलिजन्स ट्रेंड which look a different position from the Vedic one regarding yajna rites and varna system. We will learn about them in next chapter. म्हणजे प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्ण व्यवस्था या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक धर्म अस्तित्वात होते. आपण त्याच्या संदर्भात पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. म्हणजे ह्या वैदिक संस्कृतीला न पटणारे काही प्रवाह सुद्धा होते, त्याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेसन मध्ये करणार आहोत. पहा, या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. तसंच आधीचे 2 पार्ट आहेत ते सुद्धा पहा आणि ह्याच्या आधीचा हरप्पा संस्कृतीचा लेसनचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो सुद्धा पहा.